श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज वार आहे सोमवार, दिनांक आहे 14 जुलै आणि आज आलेली आहे संकष्टी चतुर्थी. आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गजानन संकष्टी चतुर्थी म्हणून देखील ओळखलं जातं. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येते, परंतु प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. प्रत्येक चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे. या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा त्याचबरोबर व्रत केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात. संकष्टी या शब्दाचा अर्थच असा आहे की संकटातून सुटका होणे. म्हणूनच महिन्याची जी संकष्टी चतुर्थी आहे याचं व्रत जर आपण केलं, विधिवत पूजा अर्चा केली तर व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट हे दूर होतात. गणपती बाप्पा त्या व्यक्तीवरती जे विघ्न आहे तर ते विघ्नसुद्धा दूर करतात. हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि या दिवशी गणेश तत्व हे सहस्रपटीने पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असतात आणि या वेळेमध्ये आपण त्यांची पूजा, सेवा, उपासना आणि काही उपाय जर केले तर त्याचे पुण्यफळ आपल्याला नक्कीच प्राप्त होते. पहा, या दिवशी स्त्रिया मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याचबरोबर आरोग्य आणि मुलांची प्रगती होण्यासाठी व्रत करतात. तर पहा, कारण गणपती बाप्पा हे बुद्धीची, ज्ञानाची देवता मानली जाते. जर या दिवशी गणपती बाप्पांची जे व्रत आहे संकष्टी चतुर्थीचं आईने जर केलं आणि गणपतीची विधिवत पूजा केली तर त्याचं पुण्यफळ हे तिच्या मुलांना प्राप्त होत असतं. या दिवशी गणपती बाप्पाची पूजा अर्चा केल्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते आणि आपल्या घरातील अडचणी देखील दूर होतात. त्याचबरोबर या दिवशी आपल्या मनाला जे काही आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार असतात तर त्या नकारात्मक विचारापासून सुद्धा आपण दूर राहतो. तर पहा, धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सांगितले गेलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आज संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. संध्याकाळी कापूरसोबत आपल्याला ही एक वस्तू जाळायची आहे. ही एक वस्तू जर आपण संध्याकाळी कापूरसोबत जर जाळली तर आपल्या घरातील वास्तुदोष, पितृदोष, भांडणे, क्लेश, कलह, नजरबाधा, संकट, अडचणी यासारख्या गोष्टी दूर होतील आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम गण गणपते नमः हे लिहायला देखील विसरू नका. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. परंतु तुमच्याकडे जर वेळ असेल तर 6 ते 9:30 या वेळेमध्ये हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण ही जी वेळ आहे ना तर घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करण्याची वेळ आहे आणि या वेळेमध्ये सकारात्मक लहरीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत असतात आणि ह्या वेळेमध्ये आपण हा उपाय केला तर याचं पटकन फळ आपल्याला प्राप्त होतं. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर रात्री 12पर्यंत 6 वाजल्यापासून हा उपाय तुम्ही करू शकता. तर पहा, आपल्या हिंदू धर्मग्रंथानुसार आपण जर पूजेमध्ये कापूर वापरला तर ते खूप शुभ मानलं जातं. तर पहा, कापूर जाळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण कापूर आपण घरामध्ये जर जाळला तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, वाईट शक्ती असेल, कुणाची नजरबाधा असेल तर ती दूर होण्यासाठी हा खूप महत्त्वाचा घटक मानला जातो. तसेच आपल्या घरातील अलक्ष्मी देखील नष्ट होते आणि त्याचबरोबर आपण घरामध्ये कापूर जाळल्याने आपल्या घरातील देवी देवता देखील प्रसन्न होतात आणि माता लक्ष्मी त्याचबरोबर घरातील देवी देवता आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही टिकून राहते. त्याचबरोबर पहा, ह्या विशिष्ट तिथी असतात तर या विशिष्ट तिथींवरती कापरासोबत जर काही विशिष्ट वस्तू जर आपण जाळल्या, जर आपण चतुर्थीला काही उपाय जर केले तर कापरासंबंधित काही उपाय केले, कापरासोबत काही वस्तू जर घरामध्ये जाळल्या
आपल्या घरातील जो पितृदोष आहे, वास्तुदोष आहे, तो नष्ट होऊन जातो आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होते. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, घरामध्ये पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, घरामध्ये सतत वाद, विवाद, क्लेश, कलह, भांडणे यासारख्या गोष्टी घडत असतील, घराला कुणीतरी नजरबाधा लावलेली असेल किंवा तुमचा एखादा शत्रू आहे, तो शत्रू तुम्हाला त्रास देत असेल, तसेच तुमच्या घरातील जी लहान मुलं आहेत ती हट्टीपणा करत असतील, मोठी मुलं आहेत ते ऐकत नसतील, त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल, मुलांवरती सतत विघ्न अडचणी येत असतील, मुलं वाईट सवयीला लागलेले असतील, तर हे संपूर्णपणे दूर होण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या घराची, मुलांची, पतीची भरपूर अशी प्रगती होण्यासाठी हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. हा उपाय प्रत्येकाने आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये करायचाच आहे. तर पहा, आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक मातीचं भांडं घ्यायचं आहे. आता मातीचं भांडं म्हणजे काय, तुम्ही एखादी पंती घेऊ शकता किंवा मग कापूर जळायचं भांडं असेल ते घेऊ शकता किंवा एखादी स्टीलची प्लेट जरी घेतली तरी चालेल. त्या भांड्यामध्ये तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. आता खोबऱ्याची वाटी जर नसेल तर खोबऱ्याचा थोडासा तुकडा घेतला तरी चालेल. यानंतर त्या खोबऱ्याच्या वाटीवरती तुम्हाला 2 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. आता भीमसेनी कापूर नसेल, साधा घेतला तरी चालेल. त्यावरती त्या कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि शुद्ध गाईच्या तुपामध्ये तुम्हाला भिजून घ्यायच्या आहेत. शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही तसंच घेतलं तरी चालेल. त्याचबरोबर 2 अखंड लवंगा तुम्हाला त्यावरती ठेवायच्या आहेत. आता अखंड लवंगा घ्यायच्या आहेत, कुठे तुटले फुटलेल्या घ्यायच्या नाही, पुढे फूल असणाऱ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत, नाहीतर त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही. त्यानंतर तुम्हाला तुमच्या हातामध्ये काळे तीळ चिमूटभर घ्यायचे आहेत. आता काळे तीळ तुमच्याकडे नसतील तर काळी मोहरी घेतली तरी चालेल. हातामध्ये घ्यायची आणि तुमच्या घरामध्ये जी लहान मुलं आहेत तर त्या मुलांवरून तुम्हाला ही जी मोहरी असेल किंवा तुम्ही काळे तीळ घेतले असतील तर ते तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत. डोक्यापासून तर खाली पायापर्यंत त्यांना खाली बसवायचं आहे. त्यांना आसन टाकून बसवायचं आहे. पूर्व पश्चिम त्यांचं तोंड होईल अशा पद्धतीने बसवायचं आहे आणि डोक्यापासून तर खाली पायापर्यंत त्यांच्यावरून 7 वेळा उतरवून घ्यायचे आहे. त्याचबरोबर घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल, तिच्यावरून तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत. सांगितल्याप्रमाणेच उतरवायचे आहे, डोक्यापासून तर खाली पायापर्यंत 7 वेळा. त्याचबरोबर तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यावरून जरी तुम्ही ह्या वस्तू, ही जी काळे तीळ असतील किंवा काळी मोहरी असेल ती जर उतरवून घेतली तर चालणार आहे. प्रत्येकावरून उतरवायची, स्वतःवरून देखील उतरवायची आणि त्यानंतर त्या भांड्यामध्ये तुम्हाला त्या कापरावरती ठेवायचे आहे. तर पहा, प्रत्येकासाठी वेगवेगळे काळे तीळ घ्यायची गरज नाही. एकच चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आणि प्रत्येकावरून ते उतरवायचे आहेत. आणि यानंतर तुम्हाला कापूर प्रज्वलित करायचा आहे. तो पण तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या देवघरातील दिवा अगोदर प्रज्वलित करायचा आहे. गणपती बाप्पासमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. धूप अगरबत्ती लावायची आहे. त्यानंतरच हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. तर हा उपाय ज्यावेळेस तुम्ही कापूर पेटवणार आहात त्यावेळेस तुम्हाला एक मंत्र सांगत आहे, तर तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. तर मंत्र असा आहे, ओम श्रीं विघ्नहर्ताय नमः. ओम श्रीं विघ्नहर्ताय नमः हा मंत्र म्हणत तुम्हाला कापूर प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर थोड्या वेळासाठी ते देवघरापाशी ठेवायचं. नंतर तिथून उचलायचं आहे. संपूर्ण घरामध्ये तुम्हाला ते भांडं फिरवायचं आहे. त्याचं धूर तुम्हाला प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये द्यायचा आहे. घरातील प्रत्येक वास्तू म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तो फिरवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ते भांडं घेऊन तुमच्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे. मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्हाला ते भांडं फिरवून घ्यायचं आहे आणि उंबरठ्याच्या मधोमध ठेवायचं आहे. आणि जोपर्यंत तो कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला ओम श्रीं विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे. थोड्या वेळासाठी ते भांडं तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर ठेवायचं. तिथून उचलायचं आहे. परत देवघरामध्ये नेऊन ठेवायचं आहे. तिथे बसून तुम्हाला ओम श्रीं विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तर ते कापूर जळून झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये फक्त खोबऱ्याचा तुकडा शिल्लक राहील, कारण खोबऱ्याचा तुकडा हा जळला जात नाही जास्त करून. तो फक्त काळा होईल आणि त्यानंतर तुम्हाला तो खोबऱ्याचा तुकडा अजिबात खायचा नाही, कारण तो त्यामध्ये घरातील सर्व नकारात्मकता त्या खोबऱ्याच्या तुकड्याने शोषून घेतलेली असते. त्यामुळे आपल्याला तो खोबऱ्याचा तुकडा मुलांनी खाणार नाही किंवा इतरत्र कुणीही त्याला हात लावणार नाही किंवा घरातल्या स्वयंपाकात यूज करणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. तो खोबऱ्याचा तुकडा तुम्हाला तुमच्या डस्टबिनमध्ये किंवा मग घराच्या बाहेर कुठे मोकळी जागा असेल तिथे टाकून द्यायचा आहे.
तर अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रभावी उपाय प्रत्येक संकष्टी चतुर्थीला करायचा आहे. अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय केल्यानंतर तुम्हाला नक्कीच घरामध्ये फरक जाणवेल. तुमच्या ज्या काही दोष अडचणी असतील त्या निघून जातील. त्याचबरोबर तुमची प्रगती व्हायला सुरुवात होईल. मुलांची प्रगती होत नसेल तर मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होईल. मुलं हे ऐकू लागतील. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होईल. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये तुम्हाला आज काही सेवा देखील करायच्या आहेत. तर सर्वात महत्त्वाचं गणपतीचं संकटनाशक स्तोत्र आहे, तर ते पठण करायचं आहे. गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. तर पहा, आज संकष्टी चतुर्थी आहे. ह्या 2 सेवा ज्या आहेत तर त्या गणपती बाप्पांच्या उच्च कोटीच्या सेवा आहेत. गणपती बाप्पांचे खूप सारे आशीर्वाद प्राप्त होतील. त्यामुळे ह्या 2 सेवा देखील तुम्हाला करायच्या आहेत. पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून देऊन श्रवण देखील करू शकता. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत आहे, आर्थिक समस्या घरामध्ये जाणवत आहे. जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असतील आणि कष्ट मेहनत करून देखील तुमचे जे पैसे आहेत तर ते टिकत नसतील, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरामध्ये ज्यावेळेस तुम्ही झोपायला जाणार आहात, तुमचं स्वयंपाकघर आवरलेलं असेल, त्यावेळेस तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला चांदीच्या वाटीमध्ये 2 लवंग आणि 2 कापराच्या वड्या, तर रोज संध्याकाळी ह्या 2 वस्तू ज्या आहेत तर त्या स्वयंपाकघराचं आवरून झालं की तुम्हाला घरामध्ये जाळायच्या आहेत. काही दिवस हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये ज्या पैशांच्या अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतील. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.